मानधन देऊ न देऊ पण आम्ही स्वतःच्या खर्चातून व्याख्यानाचे कार्यक्रम करायचो। छत्रपती शिवाजी महाराजांनी असं सांगितले की राज्य छोटं का असेना पण स्वतःचं असावं। जवळचा पुढे जात असेल तर पाय खेचणारे खूप जण आहेत, तसंच मलाही सामोरे जावं लागलं। माझ्या वडिलांना लोक म्हणायचे की काय मुलीला घेऊन फिरताय, म्हणजे मुलगा असेल तर साहजिक आहे, पण पोरीला घेऊन रात्र रात्र फिरणं ही चांगली गोष्ट नाही। धानोरा मोठ्या तालुका पूर्णा जिल्हा परभणी स्थित या नगरीमध्ये अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या प्रखर वक्तृत्वाने वेळ लावणारी मी शिवव्याख्याती युवा कीर्तनकार भाग्यश्री मोहिते आज मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व्याख्यान आणि कीर्तन करत फिरते। याची सुरुवात कुठून झाली हा प्रवास मी आज तुमच्या समोर मांडणार आहे। तर भाग्यश्रीचा परिचय पाहायचा असेल तर सर्वप्रथम तिचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते आमच्या धानोरा मोठ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे। बरेचसे लोक नावबोट ठेवायला काय नावबोट लोक ठेवत असतात की बाबा याला काय लागले, मुलगी घेऊन गावगावी भाषणाला चाललंय। आम्ही ते मुद्दे खोडून टाकायचे, विशेष करून त्या लोकांच्या दुष्टबुद्धीत लोकांकडे आम्ही लक्ष द्यायचं नाही। मी त्यांना सांगितलं बाबा तुम्ही बिलकुल अशा गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही। आपण कोणाचं वाईट करत नाहीत, कोणाला काय आपण दुखवत नाहीत। ज्या काही गोष्टी असतील त्या आपल्याला चांगल्या वाटतात त्याच लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपण करतो आणि त्या माध्यमातून निश्चितपणे जिल्हास्तरीय विभागीय आज महाराष्ट्रामध्ये लाखो तिचे फॉलोअर्स असं बऱ्याच मुलांना मुलींना वाटतं की शालेय शिक्षण किंवा नोकरी याच्यामध्येच आपलं करिअर निर्माण होऊ शकतं, बाकी गोष्टीमध्ये नाही। तर मी माझ्या व्याख्यानाच्या वक्तृत्वाच्या कलेमधून मी माझं करिअर निर्माण केलं आहे। याची सुरुवात माझ्या शाळेपासून झाली। जेव्हा मी चौथीला पहिलं व्याख्यान केलं, पहिलं भाषण केलं शिवजयंतीला, तेव्हा शाळेमधून खूप छान प्रतिसाद मिळाला आणि माझ्या शाळेतील ननुरे सर या शिक्षकाचा खूप मोठा वाटा आहे मला घडवण्यामध्ये। जे चिखलाचा गोळा असतो म्हणतात की बाबा ज्या लहान लेकरावर लहानपणी जे संस्कार होतात ते निश्चितपणे ते संस्कार मरेपर्यंत टिकतात। असे संस्कारच भाग्यश्रीवर ननुरे सरांनी केले। पहिल्यांदा तालुकास्तरीय स्पर्धेत नेलं, नंतर राज्यस्तरीय, नंतर जिल्हास्तरीय, अशा प्रत्येक स्पर्धेमध्ये ननुरे सरांनी मला पुढे नेला। स्पर्धेमध्येच माझ्यासोबत 4-5 मुली असायच्या। 8वी पर्यंत स्पर्धा केल्या आम्ही वक्तृत्वाच्या, पण त्या 8वी पर्यंत तिथपर्यंत स्टॉप झाल्या। नंतर त्यांना त्यांच्या घरच्यांचा सपोर्ट मिळाला नाही, पण मला माझ्या वडिलांचा खूप मोठा सपोर्ट मिळाला। पप्पा मला स्वतः मोटरसायकलवर घेऊन जायचे व्याख्यानासाठी, तरी रात्र रात्र मोटरसायकलवर फिरून कार्यक्रम केले। मानधन देऊ न देऊ पण आम्ही स्वतःच्या खर्चातून व्याख्यानाचे कार्यक्रम करायचो। जवळचा पुढे जात असेल तर पाय खेचणारे खूप जण आहेत, तसंच मलाही सामोरे जावं लागलं। माझ्या वडिलांना लोक म्हणायचे की काय मुलीला घेऊन फिरताय, म्हणजे मुलगा असेल तर साहजिक आहे, पण पोरीला घेऊन रात्र रात्र फिरणं ही चांगली गोष्ट नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी असं सांगितले की राज्य छोटं का असेना पण स्वतःचं असावं, आणि वडिलांनी मला हीच गोष्ट सांगितली। या वक्तृत्वाच्या कलेच्या माध्यमातून तू खूप मोठी होऊ शकतेस। संधी तर सर्वांना असते, मी म्हणत नाही की संधी भाग्यश्रीलाच भेटली, मुलाला पण संधी भेटते, पण त्या संधीचं सोनं करणं किंवा संधी ओळखता येणं हे बी तेवढंच महत्वाचं आहे। म्हणून हिनं जी संधी भेटलेली आहे की मी माझ्यामध्ये जे सुप्त गुण लपलेले आहेत ते सुप्त गुण म्हणजे निश्चितपणे मी स्टेजवर जाऊन चांगल्या पद्धतीचं बोलू शकते, भाषण करू शकते, आणि तेच सुप्त गुण तिनं स्वतः ओळखले आणि याच क्षेत्रामध्ये माझं करिअर होऊ शकते। तिनं 100% स्वतःमध्ये आत्मसात केलं। महाराष्ट्राचा महावक्ता ही स्पर्धा होती, खूप छान तयारी केली, व्हिडिओ दिला, त्यांनी युट्यूबला पोस्ट केला आणि सगळ्यांना असं सांगितलं की तुम्ही तुमच्या लाईक्स वाढवा, शेअर करा व्हिडिओ, आणि लाईकच्या माध्यमातून आपण तुम्हाला बक्षीस देऊ। त्यांच्या त्या युट्यूब चॅनलला सगळ्यात जास्त लाईक माझ्या व्हिडिओला होता। मी खूप धडपड केली, प्रत्येकापर्यंत शेअर केला व्हिडिओ। आम्ही जायचो, पप्पा प्रत्येकाच्या मोबाईलवरनं गावातल्या लाईक करायचे, ते शेअर करायचे व्हिडिओ, म्हणजे खूप व्हिडिओ व्हायरल केला। तरीही नंतर त्याच आयोजकांनी सांगितलं की लाईक्सवर काही नाही, नियम आहेत, त्याच्यानुसार नंबर काढणार। त्यावेळेस नंबर डावलला माझा आणि दुसऱ्यांचा नंबर त्या स्पर्धेमध्ये काढला, तरीही आम्ही खचलो नाही। खरं तर माणसाला परिस्थिती खूप काही शिकवते। वडील घेऊन जायचे कार्यक्रमासाठी, कुठं बोलायला मिळायचं नाही, तरीही निराश न होता मला पप्पा असं सांगायचे की पुढच्या वेळेस अजून याच्यापेक्षा भारी तुला स्टेज मिळेल, तू खचून जाऊ नको, अजून जास्त तयारी कर, अजून आत्मविश्वासानं तुला जे वाटतंय, तुझ्या अंगामध्ये वक्तृत्वाची कला आहे तर तू त्याच कलेला जगासमोर मांड। जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्या पद्धतीने होत नसतात, एखादी गोष्ट आपल्या अपोजिशन विरोधातही जात असते।
आणि अशा भाग्यश्रीच्या जीवनामध्ये अशा गोष्टी बऱ्याचशा घडलेल्या आहेत. गावातूनच बरेचसे लोक म्हणायचे आम्हाला की भाग्यश्रीला आपण वारंवार भाषणाला घेऊन जाता, वडील जातात, तुम्ही जाता सोबत. ठीक आहे, आम्ही त्या गोष्टीकडे निग्लेक्ट केलं, पण या गोष्टी लोकांना आता कळायला लागल्या. या गोष्टी तिचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये नाव गेलं आणि तिचा जो जय जयकार होत आहे. आता लोकांना कळायला लागले बाबा ज्या गोष्टी आपण बोललो त्या गोष्टी या ठिकाणी बोलायला पाहिजे नव्हत्या. जसं शिक्षकाला एखादा वर्ग त्याची फक्त शाळा ओळखू शकते, एखाद्या आमदाराला त्याचा जिल्हा इथपर्यंतच मर्यादित आहे. पण मी आज शिवचरित्र घेऊन फिरते, शिवव्याख्यातीला अख्खा महाराष्ट्र ओळखतोय. प्रत्येक गोष्ट चांगली करत असताना मला तर वाटतं जीवनामध्ये समस्या येतच असतात आणि समस्या पार करण्याचं झाड देशापाशी ज्याच्याकडे निश्चित असते ते निश्चितपणे समस्या पार करू शकते आणि आपलं शिखर गाठू शकते. ज्वलंत उदाहरण भाग्यश्री मोहिते. म्हणजे आमच्या आईचे हे संस्कार, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, त्याची येर अनुष्ठती सामान्य सकल. म्हणजे एक श्रेष्ठ माणूस जसं पराक्रम करतो, जसं वागतो, त्याचंच आचरण लहान मुलं आजूबाजूचे करत असतात. तर आईचे संस्कार हे खूप महत्वाचे आहेत. आणि राजमाता जिजाऊ मासाहेब, ताराराणी, अहिल्याबाई, रमाबाई या स्त्रियांनी जो इतिहास गाजवलाय, झाशीची राणी असेल, यांनी जो पराक्रम केलाय, ते त्यांचे विचार घेऊन आपल्याला पुढे जायचंय. आपण स्वतः इंडिपेंडंट होऊ शकतो. माझ्या अंगामधले गुण ओळखून मला ते पुढे न्यायचे, हा विचार प्रत्येक मुलीमध्ये असला पाहिजे. जग तुम्हाला मोठं करणार आहे, फक्त तुम्ही जगासमोर ते मांडा. मी तर या 4 भिंतीच्या बाहेर पडून माझी कला जगापर्यंत मांडली. तुमच्याही प्रत्येकाच्या अंगामध्ये ते गुण आहेत, ते सुप्त गुण आपण ओळखले पाहिजेत. आणि महाराष्ट्रातल्याच नाही तर जगातल्या पूर्ण सगळ्या मुलींना एक आव्हान करते की तुम्हीही एक झेप घेऊ शकता. एवढंच सांगते आणि थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.